या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. तर आजचा आपला विषय आहे की फुलोरा किंवा कडकण्या ज्या असतात त्या कधी करायच्या, त्याच्यानंतर कधी देवीला अर्पण करायच्या, फुलोरा कधी चढवायचा, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या आहे 7वी माळ. उद्या 29 सप्टेंबर 2025 आहे आणि उद्या 7वी माळ असणार आहे. तर 7व्या माळेला आपण फुलोरा किंवा कडकण्या ज्या असतो ते अर्पण करत असतो देवीला, फुलोरा चढवत असतो. आता काही ठिकाणी फुलोरा चढवण्याचा मान आहे, काही ठिकाणी कडकण्या चढवतात. तर त्याच्यामुळे तुमच्याकडे जी पद्धत असेल ती पद्धत तुम्ही वापरू शकतात. म्हणजे तुमच्याकडे जर प्रथा अशी असेल की कडकण्या देवीला अर्पण करायच्या तर कडकण्या करा, फुलोरा करत असतील तर फुलोरा तुम्ही करू शकतात. फुलोरा म्हणजे तुम्हाला माहिती आहे जे आपण सांजऱ्या तयार करतो रवा घालून मैद्याच्या पुऱ्या करून, तर त्या फुलोरा असतात. कडकण्या ज्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा मैदा, रवा आणि साखर, पिठी साखर ही मिक्स करून त्या कडकण्या केल्या जातात. तर तुमच्याकडे जितक्या करतात कडकण्या किंवा फुलोरा तितक्या करून तुम्ही देवीला सप्तमीला किंवा अष्टमीला, आता काही ठिकाणी नवमीला सुद्धा फुलोरा चढवला जातो. आता काही ठिकाणी असं आहे की फुलोरा चढवला जातो, थोडा वेळ ठेवला जातो, लगेच काढला जातो. पण काही ठिकाणी असं आहे की सप्तमीला जर फुलोरा चढवला तर तो डायरेक्ट घट जेव्हा आपण हलवतो त्याच्यानंतरच तो फुलोरा काढला जातो आणि काढल्यावर तो घरातल्यांनी खायचा असतो. काही जण विसर्जन करतात, पण काही जण घरामध्येच प्रसाद म्हणून खात असतात. तर आता तुम्हाला समजलं असेल की फुलोरा जो असतो तो कधी चढवायचा. तो सप्तमीला काही ठिकाणी चढवला जातो, काही ठिकाणी अष्टमीला चढवला जातो, काही ठिकाणी नवमीला चढवतो. तुमच्याकडे जी प्रथा असेल, जे चढवण्याची प्रथा असेल कडकण्या किंवा फुलोरा, ते तुम्ही देवीला अर्पण करा. आणि त्यानुसारच सप्तमीला देवीची ओटी भरायला विसरू नका. ग्रामदेवतेची म्हणा किंवा घरात आपण जे घट बसवलेले आहेत त्या देवीची. तर सप्तमीला जर नसेलच जमलं तर अष्टमीला भरा, पण सप्तमीला किंवा अष्टमीला देवीची ओटी नक्की भरा. आणि त्यानंतर फुलोरा चढवायला सुद्धा विसरू नका. तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.